एव्हरीवन, मी पल्लवी पवार. माझ्या चॅनलवरती पेजवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ परत एकदा आला आहे नवीन व्यवसायासोबत. तुमच्यासाठी एक नवीन व्यवसाय घेऊन आलेली आहे. सगळ्यांना आठवत असेल की मी याआधी माझ्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मी माझं स्वतःचं राखी मॅन्युफॅक्चरिंगचं आहे, पण मी त्याबद्दल कधी व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता. कारण की राख्यांचं असं असतं की वर्षभर काम चालू असतं, पण ज्यावेळेला रक्षाबंधन येतं त्यावेळेला त्याचं सेलिंग किंवा डिझाईन शॉर्ट्स करणं वगैरे ह्या सगळ्या कामाला सुरुवात होते. आणि व्हिडिओ खूप अगोदरच बनवायची होती, 1 महिना आधी. पण मी बोलले होते की टिफिनचं जी आपली टिफिन सर्व्हिस चालू केलेली आहे, सो त्या गोष्टीमध्ये मला वेळ मिळाला नाही. तर चष्म्याला हात लावला एक मला जोक्स आठवला की आपले एक दादा आहेत, म्हणजे मी कोणाचं इथे नाव वगैरे नाही घेणार, पण ते जस्ट मला मेसेज करतात. त्यांना कदाचित माझे व्हिडिओ आवडत नाही, तर थोडंसं निगेटिव्ह मेसेज असतात त्यांचे, काही हरकत नाही. असं नाही आहे की 100 लोकांपैकी 100 लोकांना माझे व्हिडिओ किंवा माझे विचार पटतील. काही लोक त्याच्यामध्ये असतात की त्यांना त्या गोष्टी पटत नाही, काही हरकत नाही आहे. कोणीतरी असं पाहिजे की ज्यांना आपले विचार पटले पण नाही पाहिजेत किंवा पटले पाहिजेत, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू कळतात किंवा दोन्ही गोष्टी कळतात. सो चष्म्याला हात लावला असं दादाने एक कमेंट्स केली होती की माझ्या चष्म्याला बोलले होते की जत्रेतला चष्मा ताई नाही लावलात का? तर दादा लावलेला आहे मी, आणि 10-15 दिवस झाले मला व्हिडिओ बनवायच्याच होत्या, पण तब्येत पण ठीक नव्हती, टिफिनचं पण लोड खूप वाढला होता, सो बनवता नाही आलं. तर त्यांना व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर एक मेसेज आहे त्यांच्यासाठी की कसाही असून दे चष्मा, जत्रेतला असून दे, खेळण्यातला असून दे, तो उपयोगाला आपल्याला पडतोय हा खूप महत्त्वाचा आहे. आणि माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी, ज्या गोष्टी उपयोगाला आपण येतात, ज्या आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो, त्याला मी जास्त महत्त्व देते. मग त्या कोणत्या ब्रँडेड आहेत, कुठून आलेल्या आहेत, कशा आहेत, या गोष्टींना मी जास्त व्हॅल्यू देत नाही. सो प्लीज मॅसेज असे करा की त्याचं काहीतरी त्याच्यातून घेण्यासारखं असेल, किंवा तुम्हाला पटत नाही आहे तर ते बोला. अशा कोणत्याही गोष्टींवरून काही मेसेज करू नका, कारण की त्या मेसेजला काय व्हॅल्यू नसते आणि कुठेतरी त्याच्यामध्ये आपला जो बालिशपणा आहे तो दिसून येतो. सो जाऊन दे, त्याबद्दल व्हिडिओ आपण स्पेशली बनवलेला नाही आहे किंवा बनवायचा नाही आहे, कारण की तो एवढा मोठा विषय नाही आहे. मी आत्ता सगळा हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला आहे की माझ्या मित्रांसाठी, माझ्या मैत्रिणींसाठी, सिजनेबल व्यवसाय ज्यांना करायचं आहे, म्हणजे जसे जसे आपले मराठी सण येतात, त्या मराठी सणावाईज जर आपण व्यवसाय करायचा असेल, कारण की एखादं दुकान घालायचं झालं किंवा मोठं शॉप घालायचं झालं तर तुम्हाला खूप सारी भांडवल उभं करावं लागतं, त्याच्यासाठी गुंतवणूक करावी लागते, एखादं शॉप घ्यावं लागतं, त्याचं रेंट वगैरे पे करावं लागतं आणि कंटिन्यू तुम्हाला ते चालवावं लागतं. सो काही जणांना ह्या गोष्टींमध्ये वेळ नसतो किंवा तेवढं फायनान्शियली प्रॉब्लेम असतात, त्या करू शकत नाही. तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे हे आपल्या राख्या आहेत. ही आपली डिझाईन आहे स्वतःची. हे आता लेबलिंग वगैरे लावायचं माझं काम चालू आहे, सगळं माल शॉर्टेज काढायचंच चालू होतं. तर ह्या आपल्या डिझाईन्स आहेत. तर आता ह्या वर्षी माझं थोडंसं बाकीची कामं वाढल्यानंतर कामात एवढं लक्ष देता नाही आलं, नाही तर मी शक्यतो 2-3 महिन्यापासूनच राखीवरती काम असतं आमचं. की मी होलसेलर आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हटल्यानंतर अदर्स दुकानवाल्यांना, शॉपवाल्यांना आम्ही आमचा माल प्रोव्हाइड करतो. तर यावर्षी मला जमलं नाही, तर शक्यतो आपण सोशल मीडियावर बोलतो म्हटल्यानंतर कोणी माझ्या जवळचं नसेलच, सगळी लांबची असतील. तर हे मला सांगायचं यांना आवर्जून की आता रक्षाबंधन येते, 19 ऑगस्टला आपल्याकडे रक्षाबंधन आहे. तर माझ्या अशा बहिणी असतील की त्यांना व्यवसाय करायचा आहे, पण जास्त दिवस नाही करायचं, एक 4-5 दिवस करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे की एक आठवडाभर जरी तुम्ही राख्यांचं कुठे थोडाफार जागा मॅनेज करून, ओळखीने वगैरे कुठे बसायला जागा मिळते का, किंवा असं थोडंसं म्हणजे जिथे तुम्हाला उभं राहता येईल, बसता येईल, आणि जो मार्केट एरिया असेल अशा ठिकाणी जर तुम्ही राख्यांचं दुकान लावलात किंवा शाळेच्या बाहेर वगैरे लावलात तरी पण तिथे छान इन्कम होतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आता ही राखी झाली, तर ही राखी आहे माझ्याकडे होलसेल रेटमध्ये मी सेल करते समोरच्यांना, दुकानवाल्यांना विकण्यासाठी. ही राखी आहे 5 रुपयाला. माझ्याकडे आता पॅकेट्स नाही आहेत, तुम्हाला मी दाखवले असते, कारण की आता पॅकिंग चालू आहे. ही राखी 5 रुपयाची आहे. ते असे पॅकेट्स किंवा डबी वापरले तर ह्या आपल्या डब्या असतात, याच्यामध्ये स्पंज असतात. ह्या डब्यांमध्ये ही राखी ज्यावेळेला जाते, तर माझ्याकडून मी राखी तुम्हाला ही 5 रुपयाला सेल करते. ती राखी तुम्ही ऑटोमॅटिक मार्केट, म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल, आता मी दाखवते. ही राखी ऑटोमॅटिक तुम्ही ज्यावेळेला परचेस घेता तेव्हा तुम्ही ती 30, 35, 40च्या खाली राखी कुठेच घेत नसाल, मी तुम्हाला सांगते. ही राखी म्हणजे
पॅकेट्समध्ये टाकले की ऑटोमॅटिक ही 30, 35, 40ला राखी सेल होते. मी व्हिडिओ करायचा म्हणून सांगत नाही आहे, जे आहे ते रिअल सांगते. तुमच्याकडे ही राखी तुम्ही कितीपर्यंत घेता हे तुम्हाला बघितल्यानंतर कळेलच. तर ही राखी मी तुम्हाला, आता माझ्या इथे तर कोण नाही आहे आणि यावर्षी मला थोडंसं स्टॉक कमी बनवला मी, कारण की मला वेळ मिळत नव्हता. डिझाईन्स खूप बनवावे लागतात. जवळजवळ तुमच्याकडे 100-150 डिझाईन्स असतील, त्यावेळेला तुम्ही होलसेलरवाल्यांना सेल करू शकता. सो मला यावर्षी टाईम नाही मिळाला. यावर्षी माझ्यासाठीच मी थोडाफार स्टॉक बनवलेला आहे. पण एक आवर्जून सांगेल की तुम्ही मुंबईचे असाल तर बहुतेक मुंबईच्या मार्केटला सायन भुलेश्वर मस्जिदीकडे जर गेलात तर तुम्हाला राखी मिळतात चांगल्या ह्याच्याने. यावर्षी ट्राय करा. पुढच्या वर्षी करायचं असेल तर मी नक्की तुम्हाला हेल्प करेल. माझ्याकडून लवकरात लवकर जेवढं कमी दरामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करता येतील राख्या, जर कोणाला दुकान लावायचं असेल तर मी नक्की कमी दरामध्ये तुम्हाला देईन. तर ज्यांना करायचं असेल ना आठवडाभर ते करू शकता. ही राखी तुम्हाला 1-2-3 रुपये एक पीस राखी मिळते. डझन वाईज 48 रुपये, 60 रुपये, 36 रुपये अशा डझन वाईज ह्या राख्या तुम्हाला मिळतात. आणि ही आरामात जर राखी बघितलात तर एक राखी जर तुम्हाला ही 3 रुपयाला पडली, 4 रुपयाला पडली, तर अशा राख्या आरामामध्ये 15 ते 20 रुपयाला तुम्ही सेल करू शकता. म्हणजे बघा की एखादी आपण गोष्ट 10 रुपयाला विकत घेतली तर ती आपण 20 रुपयाला विकतो, म्हणजे तिची दुप्पट प्राईस झाली म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये. पण राख्यांमध्ये असं आहे की एखादी राखी तुम्ही 2 रुपयाला किंवा 3 रुपयाला घेतलात तर ती तुम्ही 15 रुपये, 20 रुपये सेल करू शकता. एरिया वाईज डिपेंड करतं. तुम्ही तिला कशी डेकोरेट करताय त्याच्यावर डिपेंड करतं. तुम्ही डब्बीमध्ये ठेवताय, पॅकेट्समध्ये ठेवताय, मग तुम्ही तिचे रेट्स वाढवू शकता. म्हणजे याच्यामध्ये डबल टिबल चौपट प्रॉफिट तुम्हाला मिळतं. म्हणजे तुम्हाला काय करायचं, फक्त 8 दिवसासाठी एखादी अशी जागा बघायची की तिथे तुम्ही तुमचा छोटासा धंदा लावू शकता. फक्त 8 दिवसासाठी. 8 दिवस पण खूप होतात या सगळ्या गोष्टींसाठी. पण याच्यातून तुम्ही छानपैकी इन्कम कमवू शकता. म्हणजे माझ्या अंदाजे जर बघायला गेलात तर 5 ते 10 हजार रुपयाचं जर तुम्ही गुंतवणूक करून जर एखादी गोष्ट हा बिझनेस स्टार्ट केलात तर तुम्ही आरामामध्ये त्याच्यावरती 5 ते 10 हजारावरती 30-40 हजार रुपये आरामात कमवू शकता. एरिया तुमचा जसं एरिया असेल तसं तुम्ही रेट लावलात तर एकदम बेस्ट आहे. जर चांगले रेट असतील, क्वालिटी मेंटेन ठेवलात, प्रॉपर त्याला सजवलात, डेकोरेट केलात दुकानामध्ये, तर राख्या छान प्रकारे सेलिंग होतात. आणि एक दिवसाचा सण असा वाटतो आपल्याला. पण या म्हणजे महाराष्ट्रातच काय, महाराष्ट्राच्या बाहेर एवढे राखी मॅन्युफॅक्चरिंगवाले आहेत की लाखो करोडो रुपये फक्त वर्षातून एकदा येणाऱ्या राखीचा बिझनेस सक्सेस होतो त्यांचा. मी एवढी मोठी नाही आहे लाखो करोडो रुपये कमवणारी, पण ठीक आहे. मी आज 7 वर्ष हा बिझनेस करते, तर 7 वर्ष मला ह्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट मिळतं. तुम्हाला डिझाईन बनवता आल्या पाहिजे जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर. अदरवाईज तुम्ही होलसेलरवाल्यांकडून घेऊन, जर तुम्हाला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट नसेल किंवा बनवता येत नसेल तर तुम्ही होलसेलरवाल्यांकडून घेऊन असं सेल करू शकता. तर वेळ अजून आहे, 8-9 दिवस आहेत. जर तुमच्या आजूबाजूला कुठे मार्केट असेल, होलसेल मार्केट असेल राख्यांचं वगैरे, तर एकदा जाऊन नक्की ट्राय करा. तिथले रेट काढा. म्हणजे डझन 24 रुपये डझनपासून राख्या स्टार्ट होतात. 2 रुपये राखी, 1.5 रुपये, 1 रुपया असे राख्या स्टार्ट होतात डझन वाईज. प्रत्येक डझनमधले 3-3, 6-6 डझन जरी उचललात, 3-3 डझन जरी उचललात, 6-6 डझनची पण काही गरज नाही. प्रत्येक डिझाईनमध्ये 3-3 डझन जरी उचलून आणलात तर एक 5-10 हजारामध्ये छानपैकी तुमचं छोटंसं दुकान होऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे का, मी लास्ट 2 वर्षापूर्वी ट्रेनमधून ट्रॅव्हल करत होती लोकलमध्ये मुंबईमध्ये. तर तिथे बघितलं ना तर एक लेडी जॉबला जात होती, पण तिच्या बॅगमधून तिने ते राख्यांचा सगळं गट्टा काढला आणि तिच्याकडे स्टँड होता असा गोलवाला, त्याला त्या सगळ्या लावलेल्या होत्या आणि ती सेल करत होती. ती जॉबला जाणारी होती, राख्या विकणारी नव्हती. हे मी तिच्याकडून कन्फर्म केलं. ती जॉबला जाणारी होती, वेल एज्युकेटेड होती, प्रोफेशनल होती. पण त्या ट्रेनमधून जाताना तिने त्या डब्यामध्ये आरामामध्ये चांगलं एक 500-1000 रुपयाच्या, म्हणजे 1000 रुपयाच्या जर राख्या विकल्या असतील तर त्याच्यामध्ये तिला 500-1000 रुपये प्रॉफिट आरामात मिळालं एका दिवसाचं. असे जर तिने 8 दिवस जरी मोजून केला नसेल तर मला सांगा की तुमचं प्रॉफिट आरामात 4-5 हजारावर गेलं. काहीच केलं नाही. त्या डब्यातून ती डेली जात होती, त्याच डब्यातून तिने तिचं प्रॉफिट त्याच्यामधून काढलेलंच आहे. सो बरेच असे बिझनेस आहेत. बऱ्याच अशा लेडीज म्हणतात की अहो आम्हाला व्यवसाय करायचा, आम्हाला बिझनेस करायचं, पण आम्हाला काहीतरी सुचवा, सांगा. तर मैत्रिणींनो, दुसऱ्याने सुचवणे किंवा दुसऱ्याने सांगण्यापेक्षा तुम्ही जरी नजर इकडे तिकडे केलात तर असे खूप व्यवसाय आहेत, खूप बिझनेस आहेत की ते तुम्हाला इझी पण आहेत किंवा ऑटोमॅटिक तुम्ही असंच चालता बोलता मार्केटिंग करून तुम्ही ते सेल करू शकता. फक्त तुमच्यामध्ये करण्याची इच्छा पाहिजे, जिद्द पाहिजे.
आता कोणी असे त्याच्यावरती मेसेज करू नका की मॅडम तुम्ही सगळेच बिझनेस करता की काय. तर हो, मला आवडतात सगळे बिझनेस करायला. मला सगळ्या बिझनेसमधून शिकायला आवडतं. नवीन नवीन गोष्टी शिकायला, तर दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायला मला आवडतात. आणि माझ्याने जेवढी होईल, माझी जेवढी कॅपॅसिटी असते तेवढ्या मी बिझनेसमध्ये आवर्जून भाग घेते. कारण की मला खूप अजून शिकायचं आहे, दुसऱ्यांना शिकवायचं आहे. तर कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की सांगा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.